बेंगलोरला पोचल्यावर जेव्हा त्याचा फोन आला तेव्हा जी बोलला ते ऐकून इंदिरेला विचित्र वाटलं. पण याला सर्वस्वी जबाबदार मंगेशच होता. मिहीर म्हणाला, आई, बेंगलोर स्टेशनवर उतरताच मला बाबांच्या कडक शिस्तीच्या जोखडातून मुक्त झालो याचा खूप आनंद झाला. आई, कदाचित तुला माझं बोलणं आवडणार नाही, पण ही माझी भावना खरी आहे. तू कशी इतकी वर्ष त्यांचा हा जाच सहन करत राहिलीस? इंदिरा म्हणाली, मिहीर, तुझ्या आणि माझ्या भूमिकेत फरक आहे. मला तुझ्यासारखं वाटलं जरी असतं तरी मी तसं वागू शकले नसते. तुम्हा दोघांचं आयुष्य माझ्यावर अवलंबून होतं. कोणताही विचार करण्यापूर्वी मला 10दा विचार करावा लागत असे. तू बाहेर पडावंस आणि स्वतःच्या कर्तृत्वाला वाव द्यावा असं मला खरंच वाटत होतं. म्हणून तुला मी सुचवलं. आई, थोड्या वेळाने फोन करू का? आत्ता स्टेशनमधून बाहेर पडतोय. चालेल, सगळं लागलं की फोन कर, इंदिरा म्हणाली. मिहीरने फोन ठेवला तसा तिनेही फोन ठेवला. मिहीर आपल्या नवीन नोकरीसाठी बेंगलोरला गेला. 1 आठवडा त्याचं बस्तान बसण्यात गेलं. मिहीर नाही म्हणून मेघना आणि इंदिरेलाही करमत नसे. आई, मिहीर मस्त एन्जॉय करतो आहे ना? मेघना म्हणाली. मेघना, मिहीर बंगलोरला नोकरी करण्यासाठी गेला आहे, एन्जॉय करायला नाही. इंदिरा थोड्या दटावणीच्या स्वरातच मेघनाला म्हणाली. ताक घुसळता घुसळता इंदिरा मेघनाला म्हणाली, हो, पण ऑफिसमधून आल्यावर तर तो मनसोक्त हवं तिथे फिरू शकत असेल. मला कुठे कधी मनाप्रमाणे जाता येतं, मेघना वैतागून बोलली. हे वाक्य बोलताना मेघनाने इंदिरेच्या तोंडाजवळ तोंड नेऊन आपल्या भुवया उडवल्या. हे बघून इंदिरेला हसू आलं. चल बाजूला हो, ताक करू दे, तू जा अभ्यासाला. ए ममुडी, सारखी काय ग मागे लागते अभ्यास कर म्हणून, मेघना लाडात येऊन म्हणाली. का अभ्यास का करायचा नाही? तुझं सासरा बसलाय का तुला अभ्यास न करता परीक्षेत पास करायला? मंगेशचा तप्त स्वर इंदिरा आणि मेघना दोघींच्या कानावर पडला. मंगेश स्वयंपाकघराच्या दाराशी उभा राहून जरबेच्या स्वरात विचारत होता. मेघना गुपचूप ओट्यापासून लांब झाली आणि आपल्या खोलीत गेली. फार डोक्यावर बसू नको मेघनाला, वेळेवर शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. मिहीरला ढील दिली, बस झालं. मंगेशचा स्वर अजून तसाच होता. इंदिरेने फक्त मान हलवली आणि ती पुन्हा ताक करू लागली. मंगेश पावलांचा दणदण आवाज करत बाहेरच्या खोलीत गेला. इंदिरा मनातच विचार करू लागली की किती दिवस मुलं वडिलांची अरेरावी सहन करतील. मुलं मोठी झाली हे मंगेश मान्यच करत नाही. मी ऐकलं म्हणजे मुलं ऐकतील असं नाही. मला ऐकणं भाग होतं. मुलांचं भविष्य डोळ्यासमोर होतं. घरात रोजची भांडणं नको मला हवी होती. मी ऐकलं म्हणजे मी कमकुवत आहे असं नाही. मेघनाचं शिक्षण झालं की मी मोकळी. विचारांच्या तंद्रीत इंदिरेचं ताक करून झालं. त्यातील लोण्याचा गोळा काढताना पुन्हा स्वतःशीच म्हणाली, इतक्या विचारमंथनातून चांगलं नवनीत म्हणजेच लोणी बाहेर येतं, आणि स्वतःशीच हसली. तिचं हे हसणं बघून पुन्हा मंगेशला प्रश्न पडला की आता का हसत आहे. त्याचं डोकं गरगरू लागलं. मिहीरने मंगेशची शिस्त मोडली त्या गोष्टीलाही आता 4 वर्ष झाली. मिहीर पाठोपाठ पुढचं शिक्षण घ्यायला मेघना पण बंगलोरला गेली. घरातून निघण्याच्या वेळी मेघनाने सांगितलं तेव्हा असा काही भूकंप घरात आला की इंदिरेला वाटलं आता सगळं संपलं. मला विचारल्याशिवाय तू बंगलोरला ॲडमिशन घेतलीच कशी? मी नावाला बाप आहे का तुझा? माझ्या परवानगीची गरज वाटली नाही. तुझ्या आईची फूस असेल तुला. त्या मिहीरलाही तुझ्या आईनंच फूस लावली म्हणून त्याची हिंमत झाली बंगलोरला जाण्याची. मेघनाचा दंड पकडून कर्कश मंगेशने तिला ओढलं आणि रागारागाने विचारलं, मी तुझ्याशी बोलतोय, मुद्दाम दुर्लक्ष करतेस, दाखवतोच आता. असं म्हणून मंगेशने मेघनावर हात उगारला. तो वरचेवर मेघनाने पकडला. खाडकन तिने मंगेशचा हात खाली झटकला. ते बघून मंगेशचा तिळपापड झाला. इंदिराकडे बघून मंगेश म्हणाला, ही तुझी शिकवण मुलांना बापाला उलटून वागण्याची. बाबा, ही वेळ तुमच्यावर आली याला कारण तुम्हीच आहात. मी, आई आणि मिहीर म्हणजे काय तुम्हाला किल्लीवर चालणारी खेळणी वाटलो का? तुम्ही उठ म्हटलं की आम्ही उठायचं? हो, तसंच वाटतं मला, कारण मी घरचा कर्ता पुरुष आहे. सगळ्यांनी माझंच ऐकायला हवं, माझेच नियम या घरात चालतील. ठीक आहे, मग तुम्ही राहा या घरात स्वतःचा हुकूम चालवत. मी इथे राहणार नाही. आई, तू पण चल, मेघना इंदिरेला म्हणाली. ती कुठेही जाणार नाही. आई, बाबा,
तुला वाटेल तसं वागवतील, आमचा राग तुझ्यावर काढतील. चल तूही माझ्याबरोबर. मेघना, मी येणार नाही, तू जा. ठरल्याप्रमाणे आपलं शिक्षण पूर्ण कर. आता या घरात पाऊल टाकू नकोस. तुझ्या कर्तृत्वाला या घराबाहेर राहिलीस तरच वाव मिळेल. तू जा, इंदिरा शांतपणे म्हणाली. भडकवा तिला अजून आपल्या बापाविरुद्ध. हे काम इंदिरे तुला छान जमतं. त्या मिहीरला असंच भडकवलंस, आता हिला भडकवलं, बघतो तुला मी. इंदिरा शांत होती. आईने आम्हाला भडकवलं नाही. तुमच्या वागणुकीला कंटाळून आम्ही हे पाऊल उचललं आहे. मी मारत होतो का तुम्हा दोघांना? की जेवायला देत नव्हतो? का कपडे देत नव्हतो? सांग मला, मी कसा छळ केला तुम्हा दोघांचा? मला कळू दे. तुमची अतिशिस्त, तुमच्या इच्छा आमच्यावर थोपल्या. तुम्ही आमच्या मनाचा कधी विचार केला? आमच्या इच्छा अपेक्षा काय आहेत याचा विचार केला? नुसते कपडे लत्ते आणि जेवण मिळून माणूस जगत नसतो. त्याच्या इच्छा पण विचारल्या गेल्या पाहिजेत. वा, मला माझी मुलगी शिकवते आता की मी कसं वागायला बोलायला हवं. मी मूर्ख आहे. एक लक्षात ठेव, या घराच्या बाहेर पाऊल टाकले तर तुझा या घराच्यावर इस्टेटीवरचा हक्क जाईल. जसा मिहीरचा हक्क मी काढला आहे. काढा. जिथून तुम्हाला माझं नाव काढायचं असेल तिथून काढा. मी आता इथे थांबणार नाही. बंगलोला जायचं म्हणजे खायची गोष्ट आहे. तिकीट काढायला पैसे लागतात. ते काय भीक मागून जमवणार आहेस? त्याची चिंता तुम्ही करू नका. मिहीरनेच तिकीट बुक केलंय आणि वरून पैसे पण पाठवले आहेत. अच्छा, सगळं ठरलंय. निघ इथून. पुन्हा पाऊल नको टाकू या घरात. मंगेश चिडून ओरडला. घाबरून त्याच्या अंगाचा घाम सुटला. ओरडताना त्याचा आवाज टिपेला पोचला. इंदिरेने शांतपणे मेघनाची बॅग उचलली आणि दाराशी गेली. मंगेश रागाने थरथर कापत खुर्चीवर बसला. हा त्याचा अपमान त्याला सहन झाला नाही. निक बाळा, गाडीची वेळ होत आहे. खूप शुभेच्छा. पोचलीस की फोन कर. मेघना, आई म्हणत इंदिरेच्या गळ्यात पडली. तिला इंदिरेने थोपटले. काही वेळात बाजूला करून निक असं म्हणाली. मेघना जड अंतकरणाने बॅग घेऊन ॲटो रिक्षापर्यंत गेली. बॅग रिक्षात घेऊन इंदिरेला टाटा केला. तशी रिक्षा पण निघाली. इंदिरा घरात आली आणि सरळ आत गेली. आत जाता जाता तिच्या कानावर मंगेशचे शब्द आले. करा वाटेल तसं, मनात येईल तसं वागा. या घराचं वाटोळं करा म्हणजे सगळ्यांना समाधान मिळेल. त्याचं बोलणं कानाआड करून इंदिरा आपल्या खोलीत गेली. इंदिरा आता मंगेशच्या दबावाखाली येणार नव्हती. कारण आता तिच्या नाही मुलांच्या आयुष्याचा प्रश्न होता. तिचं आयुष्य तर बैलाच्या कौलूला झुंपल्यासारखं गेलं होतं. आता तिनं ठरवलं, बस. मिहीर पाठोपाठ मेघना पण बंगलोरला गेली. दोघंही एकाच फ्लॅटवर राहत होते. मेघनाचंही कॉलेज साधारण आठवड्याने सुरू झालं की तीही मिहीरसारखीच बिझी होणार. दोघंही इंदिरेला फोन करत पण मंगेशशी कधी बोलत नसत. त्यामुळे मंगेशच्या अंगाचा तिळपापड होत असे. मुलांना बाप परका वाटतोय का? एवढे दिवस झाले आपण काय करतोय हे बापाला कळवावंसं वाटलं नाही. मला माहीत नाही, इंदिरा कपड्यांच्या घड्या करता करता म्हणाली. तुला कसं माहिती असणार? सांगितलं तूच त्यांना. म्हणाला असशील, बापाला कशाला कळवायला पाहिजे. इंदिरा अजिबात विचलित न होता आपलं काम करत होती. तिच्या या वागण्यामुळे मंगेश इतका चिडला की त्याने सगळ्या घड्या केलेले कपडे उचलले आणि भिरकावून दिले. अरे, हे काय केलं? धुतलेले कपडे आहेत. हो का? मग पुन्हा धु. आता मात्र इंदिरा चिडली. हेच काम आहे का मला? तुमच्या या अशा विचित्र वागण्यामुळे मुलं कंटाळली आणि दूर निघून गेली. खाली पडलेले सगळे कपडे तिने उचलून झटकले आणि पुन्हा घड्या करू लागली. मंगेशचा राग अजूनही शांत झालेला नव्हता. हो, मीच वाईट आहे म्हणून तुम्हाला त्रास देतो. तुम्ही तिघं चांगले. तुम्ही वाईट आहात असं आम्ही म्हणत नाही, पण तुम्ही तुमची शिस्त आम्हाला लावताना आमचा विचार केला कधी? मनावर वळ उमटवणारी तुमची ही शिस्त मुलांना तुमच्यापासून दूर घेऊन गेली. तुमच्या इच्छा या इच्छा असतात, पण आमच्या इच्छा हा वेडेपणा असतो. फालतू लाड असतात, हट्टीपणा असतो. आमच्या इच्छा अपेक्षा जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या मनापर्यंत पोहोचलात का? कधी तसा प्रयत्न तरी केला? तुमचं फक्त स्वतःचंच आयुष्य जगलात आणि आता जगत आहात. आपलं आयुष्य जगताना इतरांच्या आयुष्याचाही विचार करायचा असतो हे कधीच तुम्ही शिकला नाहीत. म्हणून आज ही वेळ तुमच्यावर आली आहे. इंदिरा एवढं बोलून रागानेच खोलीबाहेर गेली. मंगेशला वाटलं इंदिराने आपल्याला खूप मोठी चपराक मारली आहे. तो पलंगावर सुन्न होऊन बसला. या प्रसंगानंतर 4-5 दिवस शांततेत गेले.
इंदिरा मंगेशचं वागणं बघत होती. त्याला आपल्या बोलण्यानी खूप धक्का बसला हे तिच्या लक्षात आलं. या प्रसंगानंतर 4-5 दिवस शांततेत गेले. इंदिरा मंगेशचं वागणं बघत होती. त्याला आपल्या बोलण्यानी खूप धक्का बसला आहे हे तिच्या लक्षात आलं. त्याचा गोरामोरा झालेला चेहरा बघून तिला मनातच हसू येऊ लागलं. तिला वाटलं या पुचाट माणसाला वाघ समजून उगीच इतकी वर्ष घाबरत राहिलो. आठवडाभर घरामध्ये वातावरण थंड होतं. वादळाची पूर्वसूचना पण नव्हती. इंदिरा नेहमीप्रमाणे आपल्या दिनचर्येत व्यस्त होती. मेघनाचं कॉलेज सुरू झालं होतं. ती छान रुळली होती. शनिवार रविवारी हा मुलांनी तिला फोन करायचा ठरलेला असे. फोनवर बोलताना इंदिरा मंगेशला लपून छपून बोलत असे. मुलांचं करिअर, त्यांचे नवीन मित्रमैत्रिणी यावरच गप्पा असत. 1-2दा मंगेशनी लपून ऐकायचा प्रयत्न केला, पण त्याला आक्षेप घ्यावा असं काहीच ऐकायला मिळालं नाही. त्यामुळे तो तसाच मागे फिरला. त्याला माहिती नव्हतं की मंगेशबद्दल बोलताना मुलं इंदिरेशी मेसेजवर बोलतात. मंगेश या सगळ्या प्रसंगामुळे बेचैन झाला. काय होते आपल्याबरोबर ते त्याला कळतच नव्हतं. आजपर्यंत म्हणजे नोकरीतून निवृत्त होईपर्यंत मंगेशचा काय रुबाब होता. बाहेर ऑफिसमध्ये त्याची एक वट होती. इंदिरा तर काय त्याच्या हातातील सोंगटी होती. मुलांचा काही प्रश्न नव्हता. मंगेशच्या दृष्टीने ते लिंबूटिंबू होते. मंगेश घरी आल्यावर सगळं घर शांत असे. घरात कोणी राहत आहे की नाही ही शंका यावी इतकी शांतता घरात असे. आता अचानक सगळं बदललं. मुलं बंड करून उठण्याएवढी मोठी झाली आणि धीट कशी झाली याचा मंगेशला उलगडा होत नव्हता. आतापर्यंत तर मुलं मंगेशबरोबर बोलायला घाबरत असे. आता तर न घाबरता बोलतात कसले आपले निर्णय सांगतात याचं त्याला आश्चर्य वाटलं. मुलांमध्ये एवढा धीटपणा इंदिरेने कधी आणि कसा रुजवला हे आपल्याला कळलं कसं नाही याचं मंगेशला राहून आश्चर्य वाटत होतं. आता हा विचार करून काय उपयोग होता. घरातील त्याच्या स्थानाला धक्का लागला होता. जीवाची होणारी तगमग त्याला सुखाची झोप लागू देत नव्हती. इंदिरा नेहमीसारखी शांत होती. मागच्या वर्षी मिहिरला त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्याबरोबर काम करणारी एक मुलगी आवडली. त्याने इंदिरेला सांगितलं, आई शुभांगी नाव आहे तिचं. मी अजून तिला बोललो नाही, पण एकत्र काम करताना जाणवतं की ती मला आवडते. मिहिर, लग्न हा खूप मोठा निर्णय आहे. तिला तू फक्त 4 महिन्यांपासून ओळखतो आहेस. जरा काही दिवस जाऊ दे. तिला लग्नाबद्दल विचारण्याची एवढी घाई करू नकोस. तिच्या घरची माहिती मी काढली आहे. बेंगलोरचीच फॅमिली आहे. तिला 2 भाऊ आहेत. तिचे वडील सरकारी नोकरीत आहेत. वा, बरीच माहिती मिळवलीस तू तिच्याबद्दल. हो आई, आपल्या घरी तुला मान देणारी बायको मला हवी आहे. आत्तापर्यंत बाबांच्या राज्यात त्यांनी तुझं पाप पोतेरं केलं आहे. मी असं होऊ देणार नाही, मिहिर म्हणाला. ती मुलगी माझा मान ठेवेल हा आत्मविश्वास तुला कसा काय आला? अगं ऑफिसमध्ये बघतो ना, आणि छोट्या मोठ्या प्रसंगातून कळतं ती कशी आहे. तिच्यावर संस्कार कसे आहेत. फारच प्रेमात पडला तिच्या. एवढं बोलून इंदिरा हसली. ए आई, हसू नको. मला खरंच ती आवडते. मिहिरचा केविलवाना आवाज ऐकून इंदिरेला आणखीनच हसायला आलं. ती हसतच असते की मंगेश तिच्या हातातून फोन ओढून घेतो. मिहिरला हे कळतच नाही. तो बोलतच असतो. आई, मी तुला फोटो पाठवतो. सांग. आई, ऐकतेस ना? बोल. फोन माझ्याजवळ आहे. मिहिरने मंगेशचा आवाज ऐकून फोन बंद केला. इंदिरेला कल्पना आली की आता काय होईल. कोणाचा फोटो पाठवतोय मिहिर? मंगेशने विचारलं. त्याला एक मुलगी आवडते. तिचा फोटो पाठवतो आहे. छान. इथे आईबाप नाही का लग्नासाठी मुलगी बघायला? मंगेश चिडून बोलला. त्याच्याबरोबर काम करते, इंदिरा म्हणली. नुसतं तेवढं बघून चालतं का? तिचं घराने नको बघायला. वडील काय करतात बघायला नको. लग्न म्हणजे पोरखळ वाटला का याला? सगळं लपवून ठेवा वडिलांपासून. मंगेशने इंदिरेचा फोन जवळपास फेकलाच. नशीब तुटला नाही. हे असं वागायची हिंमत कशी आली मिहिरमध्ये? तुझ्या फूस लावण्यामुळेच. मी कशाला फूस लावू? मुलं आता मोठी झालीत. त्यांना कळतंय. त्यांना जे पटेल तेच करतात. जसं तुम्ही केलं तेव्हा चाललं ना. आता मुलांची वेळ आहे. ते करतात त्यांना पटेल तसं. तुम्ही कोणत्या तोंडाने म्हणणार आता त्यांना? इंदिराचे हे बोलणं मंगेशला रुचलं नाही. इंदिरा, तुला शेवटचं सांगतोय. तुझं हे विचित्र वागणं थांबव, नाही तर याचे परिणाम भयंकर होतील. मंगेश, होऊन काय होईल? तुम्ही मला माराल. मिहिरशी बोलणं बंद कराल. माझा फोन घेऊन टाकाल. याहून जास्त भयंकर काय कराल तुम्ही? इतकी वर्ष तुमचं खूप भयंकर वागणं सहन केलंय. माझी सहनशक्ती खूप वाढली आहे. करा तुम्हाला जे वाटेल ते. इंदिरा,
इंदिरेने टेबलवर मंगेशची फेकलेला फोनसुद्धा घेतला नाही. ती तडक तिच्या खोलीत गेली. टेबलावर पडलेल्या फोनकडे मंगेश हाताच्या मुठी आवळून लाखांनी नुसता बघत राहिला. संध्याकाळी कॉलेजमधून मेघना घरी आली तेव्हा इंदिरा स्वयंपाकघरात होती. मेघना घाईघाईने तिच्याकडे गेली. आई, काहीतरी लोचा झाला, मिहीर म्हणाला. तव्यावर थालीपीठ लावता लावता इंदिरेने हुंकार दिला. आई, मिहीरचं बोलणं ऐकून बाबांनी राडा केला का? काय शब्द वापरतेस ग मेघना? बाबांच्या वागण्याला हे शब्द फिट होतात. चल, हातपाय धुवून घे गरम थालीपीठ खायला. आई काहीच बोलत नाही बघून मेघना नाराजीने नाक फेंदारून हातपाय हलवत धुवायला गेली. मेघनाचं वागणं बघून इंदिरेने दीर्घ निश्वास सोडला. मिहीरला काय सांगावं आणि मंगेशचा ताल कसा सांभाळावा याचा विचार इंदिरेच्या डोक्यात चालू होता. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.